कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करू मी एकाची कोणाची तरी बाजू घेतली तर दुसऱ्याचं मन दुखवणार, म्हणजे कोणाला ना कोणाला त्रास होणार आहे हे ठरलेलंच आहे। पण या सगळ्यात माझा त्रास कोणाला नाही दिसणार ना, कुणाचं मन सांभाळू। हॅलो सूर्या, कुठे आहेस तू? सूर्या, मला खूप भीती वाटते रे। अजून लग्नाची तारीख पण नाही काढली आणि त्याआधीच डॅडी लग्नाची तयारी सुरू करायचं म्हणतात। साडी दागिने हे उद्याच घ्यायला जावं लागणार आहे। मला काहीच कळत नाही की मी काय करू। आता तूच काहीतरी करू शकतोस, मला यातून बाहेर काढू शकतो, हे लग्न थांबवू शकतो। प्लीज मला मदत कर, प्लीज। सूर्या, हॅलो हॅलो सूर्या, सूर्या ऐकतोस ना? हॅलो 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 सूर्या, हॅलो। कसं थांबवू मी हे लग्न? काय करू म्हणजे हे लग्न थांबल? काय रे, आपण पोराकडच्या बाजूचं आहोत हे विसरलेत का ते? आजी, अरे होतो कधीतरी उशीर। अरे पोरगी तुमच्या पसंतीची आहे म्हणून समजा त्यांच्या पसंतीचं करू नका। पोरीला आत्तापासून मुठीत ठेवायला हवी। आधी घरात तरी येऊ द्या की, मग बघा। आले पाहुणे, नमस्कार। अरे वा 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 वा, अगदी येळेर आला। वाईस थोडा उशीर झाला वाटतं। कसं आहे, आम्ही कधीच दुसऱ्याच्या येण्याने चालत नाही बुवा। येणं तर आमच्या हिशोबाने चालते, त्यामुळे घड्याळ बघायचं राहून गेलं। सूर्या कुठेच दिसत नाहीये, नक्की काय बिनसलंय याचं? तो येईल ना? चला लागायचं का खरेदीला? या डॅडी, तो इथं काय करतोय? आज ह्याचा जीवच घेतो। धीर धर, तुला सांगितले ना, एकदा हे लग्न होऊ दे, मग बघू आपण तिच्याकडे। ते मीच बोलवलं त्याला। लग्नाची मानाची साडी मामानं द्यायची असती ना, मग आता दादा तर काही येणार नाही, म्हणून म्हणलं सूर्या साडी पसंत करेल म्हणून बोलवलं। आणि पोरी बी त्यांच्या पसंतीच्या साड्या घेतील ना। बरोबर आहे तुमचं, लागलीच सगळी खरेदी होऊन जाईल। आणि तसं बी आम्हाला सामान उचलायला कोणतरी हवंच होतं ना। सूर्या, बरं झालं तू आलास, आम्ही बोलवणारच होतो तुला। आता लग्न म्हटलं किती धावपळ असते, तुला काय ठाव नाही काय? आता तुला सगळं करावं लागणार आहे। एक एक काम हाता वेगळं कर। हा, चला लागायचं का खरेदीला? माझ्या नातवाच्या लग्नाच्या साड्या बघायच्या आहे ती, जरा भारीतल्या भारीत दाखवा। दाखवते की तुम्हाला? हा, जरा भारीतले दाखवा की। ही चांगली आहे, तेव्हा बाजूला। तुळजा, तुला आवडली? आता मला आवडली म्हणलं ना, तिला कशापाई विचारायला पाहिजे? तेव्हा ती पण। आजी, हा, ही चांगली, ही नेसून बघायला सांग। अगं बया 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 बया, ही तर तुझ्या नवऱ्याला आवडली आहे। जा बाई, नेसून ये, म्हणजे परत अडचण नको। जा सूर्या,
ते बघ, बघितलं, घेतलं का नाही दागिनं? अगं खरंच की. अगं मला वाटतं आता दादाला पण मी हिशोब मागायला पाहिजे. हे भारी वाटतंय, नवीन डिझाईन आहे. ये येते खाली. 2 वाट्यांचं चांगलं घसघशीत पाहिजे. सत्यजित, तुला बघ कुठलं चांगलं वाटतंय बघ. मला नाही या माणसाकडून मंगळसूत्र घालून घ्यायचं, तरी हा माणूस का सतत येत असतो माझ्या समोर? आणि हा सूर्या पण कुठे गायब होतोय सारखा? सूर्या, काय झालंय तुला? का माझ्यापासून लांब पळतोयस? सूर्या प्लीज काहीतरी कर, काहीतरी बोल. मला तुझा फोन दे. अरे फोन दे तुझा. हॅलो हॅलो सिद्धार्थ, अरे कुठे आहेस तू? कधीपासून फोन करते मी तुला, फोन का नाही उचलत आहे? सिद्धार्थ, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. इथे माझ्या घरचे सगळे लग्नाच्या तयारीला लागले. दागिने, मंगळसूत्र, कपडे सगळं काही घेऊन झालंय. सिद्धार्थ प्लीज यार काहीतरी कर, नाहीतर मी. तुझा ऐक, हे बघ शांत हो, असं पॅनिक होऊन नाही चालणार. तुझा मला सांग, सूर्य आहे का तिथे? सूर्याला दे. हो देते. हॅलो सूर्या, तिथे काय चाललंय हे माझ्यापेक्षा बेटर तुला जास्त माहितीये. सो प्लीज तुझाची काळजी घे आणि तिला हेल्प कर. एक काम कर, तुम्ही उद्याच्या उद्या पुण्याला निघून ये. हो पण मला. सूर्या प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस. हे बघ, आम्हाला निराश करू नकोस. सूर्या, तुला तुझ्या आणि तुझ्याच्या मैत्रीची शपथ आहे. मी तुमची वाट बघतोय. उद्याच्या उद्या तुम्ही पुण्याला येताय. बाय सूर्या. काय म्हणाला सिद्धार्थ? पुढे काय करायचं, काय बोलला का तो? सूर्या मला खूप असह्य होतंय रे. माझा श्वास गुदमरतोय ह्या सगळ्यात. सूर्या मला वचन दे, वचन दे की तू काहीतरी करशील आणि यात मला बाहेर काढशील. तू आमचं लग्न लावून देशील. प्लीज मला वचन दे सूर्या, वचन दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.